मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण 2026 साली झालेली ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली या परीक्षेचे पेपर सोल्युशन पाहणार आहोत. चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. प्रश्न क्रमांक 1 व 2 साठी खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. सौरभची आजी जेवण बनवते. चवदार भाजी, मुगाची खिचडी, पालकची भजी, नाचणीचे धिरडे, डाळीचे वडे, बाजरीची भाकरी करते. प्रश्न क्रमांक 1. सौरभची आजी भाकरी कशाची बनवते? तर भाकरी बाजरीची बनवते. पर्याय क्रमांक 2 हे याचे बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. आजी नाचणीचे काय बनवते? आजी नाचणीचे धिरडे बनवते. प्रश्न क्रमांक 3. आजोबांच्या नातीचे नाव काय आहे? आजोबांच्या नातीचे नाव आहे ओवी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. गटात न बसणारे फळ ओळखा. पर्याय आहेत आंबा, फणस, जांभूळ, बोर. आता इथे आंबा, जांभूळ आणि बोर यांना एकच बी असतं, तर फणसाला अनेक बिया असतात. म्हणजेच येथे पर्याय क्रमांक 2 फणस हे गटात न बसणारे फळ आहे. प्रश्न क्रमांक 5. आईने रवीला त्याच्या आवडीचे काय दिले? तर पर्याय क्रमांक 4 कैरी हे याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. याचा धूर कसा निघतो? तर इथे आगगाडीचं चित्र दिलेलं आहे आणि कवितेनुसार त्याचा धूर भक 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 असा निघतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 7. पाण्यात राहणाऱ्या प्राण्याचे नाव लिहा. तर येथे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मगर. प्रश्न क्रमांक 8. चित्रातील मुले कोणता खेळ खेळतात? तर चित्रातील मुले कॅरम हा खेळ खेळत आहेत. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. झोक्या रे झोक्या या कवितेचे कवी कोण आहेत? तर झोक्या रे झोक्या या कवितेच्या कवयित्री आहेत. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर स्मिता पाटील. प्रश्न क्रमांक 10. मुलावर रुबाब कोण करतो? तर पर्याय क्रमांक 3 मोती हा मुलावर रुबाब करतो. प्रश्न क्रमांक 11. बाजूच्या चित्रात काय दिसत आहे? तर चित्रात जे दिसते आहे ते आहे जाते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या शब्दात जोडाक्षर आलेले नाही? तर पर्याय आहेत व्यक्ती, ट्रॅक्टर, निघाला, प्रतिज्ञा. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 निघाला हे जोडाक्षर नाही आहे. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 13. बाजूचा निवारा कोणत्या प्राण्याचा आहे? इथं जे चित्र दिलेलं आहे ते आहे घरटे. तर हा निवारा पर्याय क्रमांक 2 चिमणी या प्राण्याचा आहे. प्रश्न क्रमांक 14. पतंग कोणत्या सणाला उडवतात? तर पतंग हा पर्याय क्रमांक 3 मकर संक्रांत या सणाला उडवतात. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते फळ सालीसहित खाता येत नाही? तर पर्याय क्रमांक 4 नारळ हे फळ सालीसहित खाता येत नाही. प्रश्न क्रमांक 16. तेजसने काय आणलेले आहे? तर तेजसने किसलेला गूळ आणलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. वर्णमालेमध्ये रिकामी जागा भरा. तर इथं जची 14 कडे दिलेली आहे. ज, जा, जी, जी त्यानंतर येईल जू, जू जे त्यानंतर येईल ज्या. म्हणजेच जू
वजा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 18, तो भोवरा पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19, रोज फिरायला जाऊ असे कोण म्हणते? तर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 मनीमाऊ. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी वेलीला लागणारी भाजी कोणती? पर्याय क्रमांक 2 कारले ही वेलीला लागणारी भाजी आहे. प्रश्न क्रमांक 21, हाऊ मेनी प्लेयर्स इन धिस गेम? या खेळात किती खेळाडू असतात? तर खो खो या खेळामध्ये 9 खेळाडू असतात. पर्याय क्रमांक 3 9 हे उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 22, राईट द नंबर इन वर्ड्स. खालील संख्या अक्षरात कशी लिहाल? 37 पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 23, राईट द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. जर असेंडिंग ऑर्डर असेल तर बरोबर पर्याय असेल 3 6 7 9 पर्याय क्रमांक 1. पण इथेच मराठीमध्ये प्रश्न दिलेला आहे, खालील संख्यांचा उत्तरता क्रम लावा. म्हणजेच इथे मात्र डिसेंडिंग ऑर्डर विचारलेली आहे. तर याचे बरोबर उत्तर असेल 9 7 6 3 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24, आयडेंटिफाय द नेक्स्ट ॲडजसंट नंबर. लगतची पुढची संख्या ओळखा. तर इथं नंबर दिलेला आहे 48. 48 नंतरचा नंबर असेल 49 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25, आयडेंटिफाय द फॉलोइंग ऑब्जेक्ट फ्रॉम द फॉलोइंग ऑर स्लायडिंग ऑब्जेक्ट फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी घसरणारी वस्तू ओळखा. तर इथे पर्याय क्रमांक 3 इरेझर ही घसरणारी वस्तू असेल. म्हणजेच बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26, विच डे कम्स आफ्टर वेनसडे. बुधवारनंतर कोणता वार येतो? तर थर्सडे कम्स आफ्टर वेनसडे किंवा बुधवारनंतर गुरुवार हा येतो. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27, गायत्री हॅज 7 फ्लॉवर्स अँड चिंतन हॅज 6 फ्लॉवर्स. हाऊ मेनी फ्लॉवर्स डू दे हॅव टुगेदर. गायत्रीजवळ 7 फुले व चिंतनजवळ 6 फुले आहेत. तर दोघांजवळ मिळून किती फुले आहेत? तर इथे आपल्याला ॲडिशन करावी लागेल. 7 + 6 = 13 पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 28, आयडेंटिफाय द मंथ्स विथ 31 डेज. 31 दिवसांचे महिने ओळखा. तर इथं बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ऑगस्ट डिसेंबर. हे दोन्ही पण 31 दिवसांचे महिने आहेत. प्रश्न क्रमांक 29, विच ऑफ द फॉलोइंग बकेट विल होल्ड द मोस्ट वॉटर. खालीलपैकी कोणत्या बादलीत सर्वात जास्त पाणी मावेल? तर इथे बरोबर पर्याय असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30, विच नंबर विल ॲपियर इन द ॲडजसंट बॉक्स. तर इथं प्रश्न दिलेला आहे 9 - बॉक्स = 5. यासाठी आपल्याला रिव्हर्स काउंटिंग करावं लागेल. पहा, 9च्या अगोदरचा नंबर असेल 8, त्यानंतर 7 6 5 म्हणजेच आपल्याला 4 फिंगर्स मिळतील. म्हणजेच याचं बरोबर उत्तर असेल 4 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31, हाऊ मच विल इट कॉस्ट. किती रुपये होतील? तर इथे 5 रुपीजचे 4 कॉईन्स दिलेले आहेत. 5 4 जार 20 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल 20 रुपीज. प्रश्न क्रमांक 32, क्रिएट अ नंबर डायग्रॅम. संख्यांचा आकृतिबंध तयार करा. तर इथे एक पॅटर्न दिलेला आहे 20 18. इथं फिल इन द ब्लँक्ससाठी जागा सोडलेली आहे. त्यानंतर 14 12 व 10. तर जर आपण याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की 2 नंबरमध्ये 2चा डिफरन्स आहे. म्हणजेच 20 - 2 = 18
18 मायनस 2 केल्यानंतर आपल्याला मिळेल 16. 16 मायनस 2 केल्यानंतर मिळतं 14. 14 मायनस 2 12 अँड 12 मायनस 2 10. म्हणजेच इथं बरोबर पर्याय असेल 16, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 33. व्हॉट इज द शेप ऑफ साईड? बाजूचा आकार कसा आहे? तर जर हा आकार पाहिला तर तो असेल सर्कल, पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 34. इफ द कॉस्ट ऑफ 3 पेन्स इज ₹15, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 1 पेन? 3 पेनांची किंमत ₹15 असल्यास एका पेनाची किंमत किती? तर हा शेअरिंगवर आधारित प्रश्न आहे. 3 5s are 15, म्हणजेच एका पेनाची किंमत असेल ₹5, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35. आयडेंटिफाय द नंबर दॅट हॅज अ डिफरंट युनिट. वेगळा घटक असणारी संख्या ओळखा. पर्याय आहेत 74, 54, 24 अँड 63. इथं वेगळा एकक असणारे किंवा युनिट प्लेस वेगळं असणारी संख्या असेल 63, पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 36. आयडेंटिफाय द रॉंग पेअर. चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत 2 + 2 = 4, 6 - 2 = 4, 4 + 1 = 5, 9 - 5 = 4. इथं 4 + 1 ही =5 ही इथे गटात न बसणारी जोडी असेल, म्हणजेच बरोबर पर्याय असेल पर्याय क्रमांक 3. कारण बाकीच्या पर्यायांचे ॲन्सर जे आहेत ते 4 येतं आणि पर्याय क्रमांक 3चे ॲन्सर 5 येतं. प्रश्न क्रमांक 37. फाइंड द राईट ऑप्शन. योग्य पर्याय शोधा. तर इथे 7 डिकेड्स 5 युनिट्स = 75, पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 38. व्हॉट वुड बी अ डिफरंट ऑप्शन बेस्ड ऑन शेप. आकारावरून वेगळा पर्याय कोणता होईल? मोबाईल, बुक, बोर्ड की बॉल? तर इथे मोबाईल, बुक, बोर्ड हे रेक्टँगल शेपमध्ये येतात आणि बॉल हा स्पियर शेपमध्ये येतो किंवा सर्कल शेपमध्ये येतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 39. इन विच ऑफ द फॉलोविंग ऑप्शन्स द सम ऑफ द डिजिट्स विल नॉट बी 9. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकाची बेरीज 9 येणार नाही? तर पर्याय क्रमांक 1 आहे 9 + 2 = 11. पण बाकीच्या पर्यायातील अंकांची जर बेरीज केली तर ती 9 येते, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 40. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द गिवन स्क्वेअर. दिलेल्या चौकटीत किती त्रिकोण आले आहेत? तर दिलेल्या चौकटीमध्ये ट्रायंगल्स, कोन्स आणि सर्कल्स दिलेले आहेत. तर फक्त ट्रायंगल्स हे 5 आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 41. बाजूच्या चित्रातील जलचर प्राणी ओळखा. तर चित्रामध्ये दिलेला आहे स्टारफिश, पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42. ऑगस्ट नंतर कोणता महिना येतो? सप्टेंबर, पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 43. शेजारील चित्रात कोणत्या शुभेच्छा दिल्या जात आहेत? तर चित्रात दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा आहेत कॉंग्रॅच्युलेशन, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44. शेजारील चित्रातील मुलगी कोणता अवयव दाखवत आहे? तर ती मुलगी हँड दाखवत आहे, पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 45. लहान लिपीतील एकूण अक्षरे किती? तर या चौकटीमध्ये एकूण लहान अक्षरे दिलेली आहेत 6, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 46. बर्ड कशात राहतात? तर बर्ड हे नेस्टमध्ये राहतात, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 47. उच्चारावरून गटात न बसणारा पर्याय ओळखा. इग्लू, इंजेक्शन, रोज, इंकपॉट. तर उच्चारावरून गटात न बसणारा शब्द आहे रोज, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 48. शेजारील चित्रातील पक्षी ओळखा. पर्याय क्रमांक 2 पिजन हा बरोबर पर्याय आहे.
प्रश्न क्रमांक 49. म या आवाजाचे अक्षर कोणते? तर म या आवाजाचे अक्षर असेल यम, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50. शेजारील चित्रातील कृती ओळखा. तर चित्रावरून पर्याय क्रमांक 4 ड्रिंक वॉटर हा पर्याय बरोबर असेल.